नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खास कारण आहे की आपल्या ग्रुपची एक मोठी खरेदी झालेली आहे, त्यामुळे आपले सर्व मेंबर्स इथं जमलेले आहेत। जवळपास सगळेच मेंबर जमलेली, कोण मागे राहिलेलं नाही आणि लय मोठी खरेदी झाल्या। जवळपास 1 लाख रुपयाची आपल्या ग्रुपनं खरेदी केलेली आहे। मस्तपैकी टायटल थंबनेल तेच असणार आहे आज आपलं। आणि ह्या आपल्या आजच्या खरेदीत काय काय असणार आहे आपण थोड्या वेळात अनबॉक्स करणारच आहे। तर प्रत्येकाचा एक एक पार्ट आहेत, काकाचा आहेत, अभिचा आहेत, मामांचा आहेत, नानांचा आहेत 1 नंबर, नानाचा आहे 2 नंबर, सगळ्यांचे पार्ट आले। ती लय दिवस झाला हा प्लॅन रखडला होता, आज उद्या कुठली कंपनी, कसली कंपनी, कसलं गॅजेट्स मागवायचं ह्याच्यात आमचं जरा रखडलं होतं। तर फायनली ती गोष्ट झालेली आहे। आपले नाना स्वतः मुंबईला जाऊन घेऊन आल्यात, 2 नंबरचे नाना, आणि एकदा अभिनंदन। हा, त्यांचं ग्रुप तर्फे एकदा अभिनंदन, टाळ्या। आपल्याकडून त्यासनी एक संध्याकाळचा चहा फ्री। तर आता हे आपले प्रोडक्ट खोलू आणि काय क्वालिटी आल्या, कशा आल्या तुम्हाला दाखवू, आणि थोड्या बारीक सारीक पावसाळी लागणाऱ्या ॲक्सेसरीज मागवल्यात। आणि याच्यासोबत हा घ्यायचं की हो, आपल्याला थोडे गिफ्ट्स पण आल्यात। आणि ही खरेदी आपली RS46 बायकर्समधून झालेली आहे। कधी मुंबईला लोअर परेलला गेला तर मॅपला डायरेक्ट नाव दाखवतंय, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीनच आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला येईलच। तर यामध्ये काय काय आले ते आपण बघूच। तर आता हे बॉक्स आपण अनबॉक्स करूया। असं वडा बघा, मस्त वडायचं खाली हेल्मेटवर। ओके, मस्तच डावरा आहेत काय? कटर बाजूला ठेवा, नाही कटर ओपन करशील। अरे वा, ह्या नानांचं आहे काहीतरी, नानाचा प्रेडेटर झिरमुळ्या। हे एमटी हेल्मेट हे माझं वायझर आहे तुम्हाला पण, आणि हे वेगाचं ह्याचं वायझर आहे, आणि हा, आणि एक एक्झॉरचं, हा काकांचं वायझर आले। ओके, ठेवा साईडला, आधी काढून घ्या, एक एक मांडू आपण। ठीक आहे, काढा हेल्मेट, पिशवीतनं बाहेर काढा। अजून काय लाईट सगळ्यांना आले, वेगाचं वेगा बोल्ट बनी सिरीज हेल्मेट मागवलेलं आहे, एक नंबर। हे लाईट दिलेले आहेत फ्री मध्ये, होय का? फ्री मध्ये नाही, बिल आहे त्यांचं, पण सगळ्यांना आले होय की, पण सगळ्यांनी मागवले ती, माझ्या बिलात आहे सगळ्या बिलात आहे ती। आता हे घ्या कटर घ्या, टोटल 7 लाईट आहेत का? 7 होते ना घ्या। आणि मामा ह्याचा अनबॉक्स तुम्ही करा। हा, खरखरा आवाज येतो, महत्वाची वस्तू आहे। आम्हाला प्रॅक्टिस आणि पहिल्या धनक्यात आपल्याला शूज कव्हर, शूजचे रेन कव्हर आहेत, हा, आणि हेल्मेट, रेन कव्हर, रेन प्रोटेक्टर आहेत, फिल्म आहे, रेन फिल्म, रेन फिल्म वायझर साठी। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महत्वाचा एक प्रोडक्ट बाहेर काढून दाखवा मस्त पैकी, C30 ब्लू आर्मर। महत्वाची वस्तू आहे। तर ही सगळ्यात महत्वाची वस्तू मामाने आता अनबॉक्स करून झालेली आहे। आतापर्यंत खूप वाट पाहिली, दिवस वाट बघितलेली आहे। ब्रँडच घ्यायचा होता आणि चांगल्या दर्जाचा मिळणं हे खूप महत्वाचं होतं। हा, तिला महत्वाचं, चर्चा बरीच झाली आहे, त्यामुळे 46 आम्हाला उपलब्ध करून या ब्लू आर्मर एवढा फायदा होणार आहे, हो. काका आम्हाला नेहमी राईडला बरोबर गावणार, कायम कॉन्टॅक्ट कायम राहील। माणसाला हुडकायला लागते परत, एवढ्यासाठी आम्हाला इन्व्हेस्टमेंट एवढी करावी लागली। पळतोय पुढे, त्यामुळे म्हणलं हवेला आधी घ्यायला पाहिजे, सगळ्यात महाग असते म्हणजे नाही सगळी हुडकायला हवी असतो, म्हणूनच कोण की कुठं आहे, कोण कुठं त्याला पाहिजे ना कनेक्शन। आणि हे यातलं मेन कुठलं आहे? मेन सगळीच असते, सगळेच मेन आहे। असं काय नसतं। ऍडमिन, हा, जरा असं काय नाही. हा, सगळ्यांचा। घ्यायचं। आणि काका नाना तुम्ही घ्या परत तुमचं। तर हा C30 प्रोडक्ट आलेला आहे। हा एकतर हेल्मेटसाठी असतो आणि सगळ्यात फायदेशीर प्रोडक्ट असतो आपल्या राईडमधला। हा एक ब्लूटूथ इंटरकॉम आहे, हा ह्याच्याद्वारे आपण सगळ्या हेल्मेटशी कनेक्ट असतो। हे ज्यांच्याकडे आहे, युनिव्हर्सल आहे, कुठल्याही कंपनीला अटॅच होतं आणि 20 रायडर कनेक्ट करतं ही। तर हे सगळ्यांच्या हेल्मेटला मागवलं आहे, म्हणजे राईड करताना रोडवरती आम्ही सगळी एकामेकांशी कनेक्ट असणार, सगळी एकामेकांच्या संग बोलत असणार।
ह्या कामासाठी ही गोष्ट घेतलेली आहे. लय वेळा असं झालंय की आम्हाला काकासनी कुठेतरी हुडकायला लागते, कुठल्या तरी कोपऱ्यातल्या हॉटेलला चापेत बसते, ती गावात पण नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. आणि कॉर्नरला कुठं काय ग्लिच असला काय असलं कोण उभा असलं तर मागं पुढं सांगता येते की बाबा पुढं खड्डा आहे, स्पीड ब्रेकर आहे, शिस्तात ये, गर्दी आहे. ह्या कामाच्या फायद्यांच्यासाठी पण ही गोष्ट घेतलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची मोठी खरेदी झालेली आहे. तर याचं अनबॉक्सिंग तुम्हाला दाखवतोच. मित्रांनो, जेवढे प्रोडक्ट्स मागवलेले आहेत तेवढे सगळे आलेले आहेत, पण एक पार्ट ह्यात कमी. तो जवळजवळ 22,000-22,500 रुपयाचा प्रोडक्ट आहे, तो आलेला नाही. तो सेपरेट ट्रान्सपोर्टनं पाठवला होता तिने. आणि तो हनुमान नानांचा प्रोडक्ट आहे. तो म्हणजे पॅनियर्स. गाडीसाठी लगेज कॅरी करायला त्यांनी पॅनियर्स मागवलेत. ते आलेले नाहीत अजून, ते आले की तुम्हाला दाखवतोच. तर आलेलं मटेरियल सगळं मांडून ठेवलं आहे आणि एक एक करून तुम्हाला ते काय 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 आले दाखवतो. सुरुवातीला घेऊया रेन बूट्स कवर. तर हे पावसात वापरायचा प्रोडक्ट आहे. ज्यांचे रायडिंग शूज वगैरे असतात एकतर असतात भारीतले, तर त्यांच्यावरती चिखल किंवा आत पायात पाणी येऊ नये म्हणून असतंय. स्टीलबर्ड कंपनीचं आहे, जवळपास 850 रुपयाचे रेंज आहे. तर हे तुम्हाला खोलून दाखवतो काय कशी आहे याची क्वालिटी, कसा वापरात येतो. ओके, वेलक्रो दिलेला आहे, एक्स्ट्रा उघडा आहे आणि ह्याला खाली सोल पण दिलेला आहे. मस्त. हा असा रेनकोट आहे बुटाचा, म्हणजे इथं माणसाचा रेनकोट माहीत होता, म्हणजे बुटाचा रेनकोट आहे. रायडिंगसाठी जास्त करून ट्रेंडिंगला चालणारा प्रोडक्ट आहे पावसाळ्यातला. पुढला प्रोडक्ट आहे मिनी लाईट्स, हेल्मेट मिनी लाईट्स. जास्त करून हायवेवरती राईड करताना कामाला येतात. हेल्मेटच्या पाठीमागं असं लावलेले असते ही लाईट. आता ह्यातली एक पण चार्जिंग नाही. चार्जिंग करून त्याचं सॅम्पल तुम्हाला नंतर कधी तर बघायला मिळेलच. त्याच्यानंतर प्रोडक्ट आला आहे तो हेल्मेट रेन वायझर फिल्म. म्हणजे जो पाऊस हेल्मेटवर पडतो म्हणजे आपल्या काचेवरती समोर, तर त्याच्यावरती पाणी थांबून देत नाही. त्यामुळे हेल्मेटच्या काचतनं बघायला एकदम क्लिअर ही अशी फिल्म येते. त्याच्या दोन्ही बाजूचा कागद काढून ते हेल्मेटवरती चिटकवायला लागतं. ज्यावेळी चिटकवणार त्यावेळी दाखवतोच तुम्हाला. तर हे एक प्रोडक्ट मागवलेत सगळ्यांच्यासाठी आम्ही. लाईटी सगळ्यांच्यासाठी मागवल्यात. परत हे वायझर आलेले आहेत. हे काकांचं क्लिअर वायझर आलेलं आहे. हो, हे काकांचं एक्झॉरचं क्लिअर वायझर आलेलं आहे ट्रान्सपरंटमध्ये. त्यांचं वायझर हेल्मेटला स्क्रॅचेस पडलेले, त्यामुळे ही एक तिने सेपरेट मागवली. हे वेगळा सोबतचं आहे. आणि हे आपलं एमटी हेल्मेटचं वायझर आलेलं आहे. मर्क्युरी कलरमध्ये एकदम असं चकाचक आरशागत दिसणार आहे. उन्हाळ्याच्या कामाचा जास्त, पण आता मागवले आपण पावसाळ्यात, असं देत चालून जाईल. थोडे दिवस क्लिअरवालं वापरायचं. पुढचा पार्ट आहे हेल्मेट. वेगळाचं एक हेल्मेट मागवलेला. मामाच्या मुलाने एक नवीन गाडी घेतली आहे, त्याच्यासाठी खास करून चांगलं वापर म्हणलं भाऊ, कंपनीकडे मिळतं ते साधं आहे. त्यामुळे हे आणि दाखवतो तुम्हाला. ओके, मस्तच. क्वालिटी बघू शकता एकदम टिप टॉप. वेगा कंपनीचं एक प्रीमियम क्वालिटीचं हेल्मेट आहे दिसायला. कारण एक्झॉरची कंपनी आहे, आम्ही म्हणजे काका किंवा मामाजी वापरतात. त्या हेल्मेटला पण ही वेगावालीच बनवतात. फिनिशिंग, ग्राफिक्स आणि शेप खतरनाक एक नंबर हेल्मेट आलेलं आहे. तर ही त्याचं हेल्मेट आहे. त्याच्यासोबत हा एक वायझर क्लिअरवाला त्याच्यासोबतच मिळालेला आहे. याला लावले तो मर्क्युरीवालाच आहे, जो आपला एमटीला आला आहे तोच सेम वायझर आहे. आणि मस्त आहे हेल्मेट, बाकी आपल्याला आवडलं. पुढचा प्रोडक्ट 2 नंबरच्या नानाने जो मागच्या वेळी घेतलेला तोच 1 नंबरच्या नानाने ह्या वेळी घेतलेला आहे. प्रेडिएटर्स हेअर्स. हेल्मेटला एक प्रकारची जी मागे केस लोंबतेले असते का नाही, तो प्रोडक्ट आहे. तुम्ही मागच्या वेळी व्हिडिओमध्ये जो बघितला नाना पावलवाडी खिंडीत जे असे हलवत होते तोच हा प्रोडक्ट आहे. तर बाकी काय नाही, ह्या दोऱ्यांच्या लाईनी असतात त्या आपल्याला हेल्मेटवर फिटिंग करायची असते. ती अशा आहे. म्हणजे मी पुढे दाखवतोय, ती मागे असते असं असं लावते, ती मागे हेल्मेट असं डुलत असते गाडी चालवताना. हा एक प्रोडक्ट आहे, फनी प्रोडक्ट आहे. दिसायला पण जरा कूल दिसतो. फक्त मसर मागे लागले नाही पाहिजे गाडीत जाताना. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या ग्रुपकडून जास्त खर्च करून घेणारी वस्तू म्हणजे ब्लू आर्मरचा C30 ब्लूटूथ हेडसेट इंटरकॉम. एक नंबर प्रोडक्ट आहे. आम्ही भयानक रिसर्च करून याला घेतला आहे. बघू शकता
आणि सगळ्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शो प्राऊडली मेड बाय इंडिया ह्याच्यावर छापूनच आलेलं आहे. भारतीय लोकांनी बनवलेला प्रोडक्ट आहे. बाकीच्या पण कंपन्या आहेत, सेना, कोरडा, कार्डो असं काहीतरी माझ्या लक्षात नाही नाव त्याचं. तर जबरदस्त प्रोडक्ट आहे आणि हे आमच्या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांनीच जवळजवळ 1 2 3 4 5 6 प्रोडक्ट आम्ही एकदम एका टचमध्ये उचलले ती. तर हे प्रोडक्ट एकदम जबरदस्त आहे. सेफ्टी म्हणून भारी, राईडला भारी, ग्रुपनं जर राईड करणार असला तर एक नंबरच आहे. सिंगल जरी करणार असला तर म्युझिक वगैरे आहे काय, फोन वगैरे, ऑटोमॅटिक कॉल रिसिव्हर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ह्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यासोबत JBLचे स्पीकर येतात, ब्रँड कंपनीचे स्पीकर आहेत. एका टायमाला सगळी एकदम बोलू शकतात. भरपूर असं इंटरकॉम आहेत की तुम्ही एका संगच बोलू शकता, दोघा संगच बोलू शकता. तर ह्यात तसं काय नाही. 20 रायडर कनेक्ट होतात आणि 20 चेवच एकदम बोलू पण शकतात. मेस रायडिंग कनेक्टिंग आहे. आणि या सगळ्यानंतर आपले मित्र राहुल मोहन RX 46 बायकर्स म्हणून त्यांचं शॉप आहे मुंबईत लोअर परेलला. ही सगळी खरेदी झाल्यानंतर हे प्रोडक्ट आपल्यासाठी गिफ्ट म्हणून त्यांनी पाठवलेले आहेत. 6 ब्लो आर्मर आहेत. 6 प्रोडक्ट हे आपल्याला त्यांनी पाठवलेले आहेत. त्याबद्दल आपण त्यांचा आभारी आहे. आणि मागच्या वेळी टॉप बॉक्स वगैरे, नानांचे टॉप बॉक्स घ्यायला, मामाचा टॉप बॉक्स घ्यायला आम्ही मोबाईल ॲप गेलो होतो. त्यांच्या शॉपला आम्ही भेट देऊन आलेलोच आहे. एक नंबर सर्व्हिस, जबरदस्त माणूस, कधीही जाऊ शकता. या सगळ्या प्रोडक्टच्या त्यांनी आम्हाला बेस्ट प्राईस दिली, सर्व्हिस एक नंबर दिली. आम्ही कोण गेलो नव्हतो, प्रकाश नाना गेले होते. आता सगळी गेलेली आहेत कारण दुकानच्या कस्टमरमुळे आधीमध्ये गॅप पडायला लागला. म्हटलं आपण जरा निवांत बनवू व्हिडिओ. तर तुम्हाला ही खरेदी आणि हे प्रोडक्ट कसे वाटले हे नक्की सांगा. या C30चं इन्स्टॉलेशनची व्हिडिओ घेणारच पुढं ते, आणि तुम्हाला पुढे चॅनलवरती बघायला मिळतीलच. फक्त खरेदी काय काय आपली झाली ते सांगायसाठी मी उभा आहे इथं. तर तुम्हाला ही खरेदी कशी वाटली ही नक्की मला कमेंटद्वारे कळवा. नवीन काय बघायला मिळाले ह्याच्यासोबत व्हिडिओमध्ये ते पण मला कमेंटद्वारे कळवा. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया. ह्याच्या इन्स्टॉलिंगला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.